तुळजापूर हे एक काळ असं ठिकाण होतं की महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त भाविक जर कुणाला मानतात तर आहे तुळजाभवानीला. आणि या ठिकाणी येणारे भाविकांची संख्या मोठी आहे. मोठ्या विश्वासानं हे भाविक आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी या ठिकाणी येतात. त्याच भाविकांच्या गळ्यातलं सोनं चोरलं जातं, मंगळसूत्र चोरलं जातं. त्याच्यासोबतच या शहरामध्ये वाढती गुन्हेगारी असेल, मध्यंतरी ड्रग्सचा विषय मोठा झाला तरी पोलीस प्रशासनानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच्यानंतर दारूचा धंदा असेल, अतिशय तेजीत आहे. आणि या ठिकाणी पोलीस सजग असली पाहिजे, पोलिसांनी जातीनं लक्ष घातलं पाहिजे. हे शहर सर्व या वाईट गोष्टीपासून कसं दूर राहील हे काम पोलीस प्रशासनाचं आहे. पण या तुळजापूरमध्ये सगळं उलटं घडतंय. या अनेक महिन्यांना वर्षापासून सुरू आहे. या ठिकाणच्या PI जे आहेत, जे पुणे आहेत, त्यांची मनमानी, काय DYSP देशमुख त्यांची देखील या ठिकाणी मनमानी आहे. आणि सगळं त्यांच्या डोळ्यात देखील घडत असताना हे बघत राहतात. त्याचसोबतच या ठिकाणी हाफ मर्डर सारखे गुन्हे असतील, इतर आणखीन गंभीर गुन्हे असतील. तुळजापूरमध्ये 3 खून झाले तरी देखील पोलीस प्रशासनाला जाग आलेली नाही. आदरणीय SP मॅडमला आमची आजही विनंती तीच आहे की या लोकांना या तुमच्या बडतर्फ तरी करा, नाहीतर याची बदली तरी करा. आणि ह्या तुळजापूरमध्ये जी गुन्हेगारी वाढत चाललेली आहे त्याला आळा बसला पाहिजे. आणि तुमच्याच्याने शक्य नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही याच्या पुढचं पाऊल उचलू. याचे विभागीय स्तरावर चौकशी लावण्यासाठी आम्ही आणखीन प्रयत्न करू. येत्या अधिवेशनामध्ये हा विषय आम्ही सगळ्यांची नावं टाकून त्या ठिकाणी मांडण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि एवढ्यावर आम्ही थांबणार नाही. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या जनहित संघटनेला आम्ही या ठिकाणी जाहीर नुसता पाठिंबा देत नाही, तर आम्ही नुसतं निवेदन देखील देऊन थांबणार नाही. तर याच्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं देखील आम्ही देखील आंदोलन करू. आम्ही देखील तुमच्या सगळी सोबत आहोत. हा तुळजापूरचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि महत्वाचा विषय आहे. अतिशय सुंदर असलेलं हे शहर कुठंतरी वाईट मार्गाला, वाम मार्गाला जाताना दिसतंय. तरुणाई पूर्ण बर्बाद होताना जाताना दिसते. तरी देखील या लोकांचे डोळे उघडत नाहीत, का तर यांचेच हात त्याच्यात अडकलेले आहेत. मला वाटतं त्यांना कायदा आम्हाला आहे तसा तुम्हाला पण आहे. आणि तुम्हाला वाटत असेल आम्ही फक्त लोकशाही मार्गाने आंदोलन करतो, वेळ आल्यावर आम्ही सुद्धा तुम्हाला कायदा दाखवू, एवढंच्या निमित्ताने सांगतो. आणि या संघटनेला पाठिंबा देत असताना आणखीन सांगतो की हे आंदोलन आणखीन तीव्र कसं करता येईल याच्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. धन्यवाद.